येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय पोषण आहार म्हणून काम करणारे कर्मचारी यांना कुठलेही कारण न देता गेल्या 2 महिन्यापासून कामावरून कमी केल्याच्या विरोधात व कामावर घ्यावे या मागणीसाठी सीटूच्या वतीने इगतपुरी पंचायत समिती येथे गट शिक्षण अधिकारी निलेश पाटील यांना निवेदन देण्यात आले। टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील पोषण आहार शिजवणाऱ्या 6 महिला कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर घेण्याबाबत शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासनाने 5 जुलै 2024 रोजी जाहीर केलेली 1000 रुपये मानधन वाढ त्वरित मिळण्याबाबत शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना 10 महिन्याऐवजी 12 महिन्याचे मानधन देण्यात यावे। विद्यार्थी पटसंख्या 8 रद्द करून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात यावे। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना 6 तासाचे काम करावे लागत असल्याने त्यांना किमान वेतन 18,000 लागू करावे। या मागण्यांसाठी राज्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून इगतपुरी पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली। या प्रसंगी शालेय पोषण आहार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष देवीदास आडोळे, कोषाध्यक्ष छाया जाधव, त्याचबरोबर शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते। येथे नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील जे काही 6 महिला कर्मचाऱ्यांना काही चूक नसताना कुठलेही कारण न देता शालेय शिक्षण समितीच्या दबावाखाली येऊन न्यू इंग्लिशचे मुख्याध्यापक यांनी 8/9/2025 रोजी कामावरून कमी केलेले या शालेय मुख्याध्यापकाच्या कारवाईच्या विरोधात संघटनेच्या वतीने वेळोवेळी मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आलेले, गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले, नाशिक जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील निवेदन दिलेले आणि मागणी करण्यात आलेली आहे का ज्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्यावर जर कारवाई करायची असेल तर ती कारवाई करण्याची फक्त अधिकार गट शिक्षण अधिकाऱ्यांना आहे आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांना हा अधिकार जरी असला तरी चौकशी करूनच कारवाई करता आली पाहिजे। हा शासनाचा GR आहे, परंतु टाकेद येथील गावातील राजकारण शालेय पोषण समितीच्या दबावाखाली मुख्याध्यापकांनी जी काही चुकीची कारवाई केलेली आहे या कारवाईच्या सीटूच्या वतीने वेळोवेळी निवेदन दिलेले। आज देखील आम्ही इथले पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री निलेश पाटील साहेबांना निवेदन देऊन त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। त्याची काही जनसुनावणी झालेली आहे, या सुनावणीमध्ये देखील चुकीची निवड प्रक्रियेची मागणी केलेली आहे। आमचं म्हणणं आहे या 20 वर्ष काम केल्यानंतर या महिलांची निवड प्रक्रिया न करता गट शिक्षण अधिकाऱ्यांनी हे पत्र काढून यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतलं पाहिजे, आम्ही मागणी करतोय। तसेच शालेय पोषण आहार कामगारांच्या वती राज्यव्यापी आंदोलन दिनांक 5 रोजी महाराष्ट्रात होणार असून त्याचं देखील आम्ही निवेदन दिलेले का शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी 1000 रुपये मानधन वाढ केली, मात्र 1000 मानधन वाढ करून देखील 1 वर्ष झालेलं असताना देखील मात्र ही मानधन वाढ दिलेली आहे आणि महाराष्ट्रातून सर्व शालेय पोषण आहार कर्मचारी यांनी 15, 16, 17 नोव्हेंबरला शिक्षण मंत्री यांच्या घरावर आंदोलन केले होते आणि त्या आंदोलनानुसार 29 नोव्हेंबरला मंत्रालयात मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये सांगितलं त्याची काही जाहीर झालेली वाढ ती आम्ही देणार, परंतु ती वाढ अद्याप दिली नाही। म्हणून उद्या जो काय राज्यव्यापी आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही आज शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी पांडुरंग बिरार, सुरगाणा पेठ।